तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? आजही तुम्ही पटकन दुखावता. लोकांना नाही म्हणू शकत नाही. सतत स्वतःवर शंका घेता किंवा छोट्या छोट्या गोष्टींनाही खूप घाबरता. कदाचित समस्या तुमच्या आजच्या आयुष्यात नाही, तर तिची सुरुवात तुमच्या बालपणात झालेली असू शकते. कारण चाइल्डहुड ट्रॉमा नेहमीच जखमेच्या स्वरूपात दिसत नाही. कधीकधी तो आपल्या विचारांमध्ये, आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये लपलेला असतो. आज आपण समजून घेणार आहोत चाइल्डहुड ट्रॉमा मोठेपणी आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतो. नमस्कार, मी कविता. काउन्सिलिंग कॉर्नर विथ कवितामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. जेव्हा आपण ट्रॉमा हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मोठ्या घटना येतात. पण प्रत्येक ट्रॉमा मोठ्या अपघातामुळे किंवा हिंसेमुळेच होत नाही. कधीकधी सततची टीका, भावना व्यक्त न करणे, प्रेमाची कमतरता, सतत भीतीचे वातावरण किंवा दुर्लक्ष या गोष्टींचाही आपल्या बालमनावर खोल परिणाम होऊ शकतो आणि त्या जखमा मोठेपणी आपल्या आयुष्याचा भाग बनू शकतात. आज आपण अशाच 5 परिणामांबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. पॉईंट नंबर 1, सतत स्वतःवर शंका घेणे, सेल्फ डाऊट. जर लहानपणी तुम्हाला वारंवार हे सांगितलं गेलं असेल, तू काहीच करू शकत नाही, तू अपयशी आहेस, म्हणून मोठेपणी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं कठीण जातं. प्रत्येक निर्णय घेताना मनातून एक आवाज येतो, मी चुकलो तर. पॉईंट नंबर 2, पीपल प्लीजिंग. अनेकांना लहानपणी प्रेम मिळतं, पण काही अटींसोबत. चांगलं वागलास तर प्रेम मिळेल, सगळ्यांचं ऐकलंस तर तू खूप चांगला आहेस. आणि मग मोठेपणी स्वतःपेक्षा इतरांना खुश ठेवणं ही सवय बनून जाते आणि नाही म्हणणं खूप अवघड होतं. पॉईंट नंबर 3, हेल्दी रिलेशनशिप तयार करण्यात अडचण. जर बालपणी सुरक्षित, प्रेमळ आणि विश्वासाचं वातावरण नसेल तर मोठेपणी नात्यामध्ये भीती राहू शकते. समोरची व्यक्ती मला सोडून जाईल का, मी पुरेसा आहे का, या भावना सतत मनात राहू शकतात. कधी एखादी व्यक्ती खूप जवळ आली की भीती वाटते, तर कधी ती अचानक दूर गेली की असुरक्षित वाटतं. पॉईंट नंबर 4, भावना व्यक्त करण्यात अडचण. जर लहानपणी रडू नकोस, गप्प बस, इतकं सेन्सिटिव्ह असू नये, असं जर वारंवार ऐकावं लागत असेल तर मोठेपणी स्वतःच्या भावना ओळखणं आणि व्यक्त करणं कठीण होऊ शकतं. अनेक लोक म्हणतात, मला काय वाटतंय, मला काय होतंय हेच मला समजत नाही. आणि पॉईंट नंबर 5, सतत एन्झायटी किंवा ओव्हरथिंकिंग. बालपणीचं असुरक्षित वातावरण, सततची भीती किंवा अनिश्चितता यामुळे मेंदू कायम अलर्ट राहायला लागतो. मोठेपणी धोका नसतानाही मन वर्स्ट केस सिनेरिओ विचारू लागतं, ओव्हरथिंकिंग वाढतं आणि एन्झायटी जाणवू लागते. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, यापैकी काही गोष्टी तुमच्यात असतीलही, म्हणूनच तुम्हाला चाइल्डहुड ट्रॉमा आहे असा निष्कर्ष काढू नका. या गोष्टी अनेक कारणांनीही होऊ शकतात. पण जर या अनुभवांमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर किंवा नात्यावर परिणाम होत असेल तर एखाद्या काउन्सिलरशी बोलणं उपयोगी ठरू शकतं. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे चाइल्डहुड ट्रॉमा तुमचं भविष्य ठरवत नाही. ज्या गोष्टी शिकल्या आहेत त्या हळूहळू बदलताही येतात. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंपॅशन, हेल्दी रिलेशनशिप आणि प्रोफेशनल काउन्सिलिंग
यांच्या मदतीने हीलिंग शक्य आहे. जर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसत असेल तर स्वतःला अजिबात दोष देऊ नका, कारण तुमच्या बालपणासाठी तुम्ही जबाबदार नव्हतात. पण हीलिंगचा निर्णय मात्र तुम्ही आज नक्की घेऊ शकता. तुमचा भूतकाळ तुमची ओळख नाही, तो फक्त तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही तुटलेले नाही, तुम्ही हीलिंगच्या प्रवासावर आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये हीलिंग लिहा, कारण हीलिंगची सुरुवात स्वतःला समजून घेण्यापासून होते. मी कविता, पुन्हा भेटूया काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविताच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.